संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मसाजो ग्रामस्थांनी सरकारकडे एकूण 7 मागण्या केल्या आहेत, त्यापैकी एक मागणी मान्य झाली आहे। दुसरीकडे फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडत नसल्यामुळे विरोधकांसोबतच सरकारमधल्या मंत्र्यांनीही शंका व्यक्त केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ग्रामस्थांचा जो अन्न त्यागाचं त्यांनी आंदोलन केलं आहे बघून व्यथित झालो। त्यांचा विश्वास सरकारवरती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांवरती आहे, माझ्यावरती आहे। तर आपल्या माध्यमातून मी ग्रामस्थांना आव्हान आहे की त्यांनी उपोषणाचा मार्ग सोडावा। हा खटला जलद गतीने चालवला जाईल। मसाजो ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन करत 7 मागण्या केल्या होत्या। त्यात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचीही मागणी होती। हे जे काही नियुक्ती झालेली आहे सरकारी वकिलांची, वकील साहेबांची, त्याचं स्वागत आहे। आणि आम्हाला आमची एकच भावना आहे की कुठेही कसूर न पडू देता आम्हाला न्याय द्या। ज्यावेळेस गावकऱ्यांनी काहीतरी आंदोलन केलं किंवा देशमुख कुटुंबियांनी काहीतरी पाऊल उचललं तरच ते म्हणजे या न्यायाचा लढा कुठेतरी पुढे सक्रिय झाल्यासारखा वाटतोय। दरम्यान उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीसाठी सुद्धा गावकऱ्यांना आंदोलन करावं लागत असेल तर ते दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया अंजली दमानी यांनी दिली आहे।